माणसं परत येतात, परंतु जगाड गेलेली माणसं परत कधीच येत नाहीत. ती येतात ती केवळ आपल्या कीर्तीच्या रूपाने. म्हणून व्यक्तीच्या महान यशामागे तेवढेच महान समर्पण असते आणि म्हणूनच स्वार्थातून नाही तर त्यागातून ते मोठे काम उभारले जाते. आणि ते मोठं काम म्हणजे आपलं विद्यालय, जे आपल्यासाठी उभा करून दिलं, जे नेहमी आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असायचे, ते म्हणजे आपले सर्वांचे आवडते, आदर्श, आदरणीय, वंदनीय श्री कैलासवासी विनायक बाप्पू रंगशिंग यांच्याविषयी आज मी एक ठिकाणी माझे विचार व्यक्त करीत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे उपस्थित शाळेचे अध्यक्ष, ग्रामस्थ आणि माझे मित्रमैत्रिणी. तसं पाहिलं तर माझा विषय आज थोडा वेगळाच आहे, कारण मी ज्यांच्याविषयी वक्तृत्व करणार आहे त्यांच्याविषयी मित्र नाहीत, परंतु पाठीमागे बसलेले मान्यवर यांना यांच्याविषयी जास्त माहिती आहे, कारण ते त्यांना लाभलेले आहेत. मला शाळेत शिकत असताना शालेय शिस्त, शालेय कामकाज पाहून नेहमी वाटायचं की या शाळेमागे कुणाच तरी हात आहे, व नंतर कळालं की कालांतराने की ते म्हणजे आपले बाप्पू. राष्ट्रीय कार्यक्रमाला कौतुकाची थाप व शबासकी देण्यासाठी आवर्जून उपस्थित असायचे. जरी ते वास्तविकरित्या नसले तरी त्यांनी शाळा उभा करून आपल्या मनामध्ये मोठं स्थान उभा केलं आहे. बापूंबद्दल शक्यतो तेवढ्या लोकांसोबत चर्चा केली आणि समजलं की अतिशय हालाकीच्या परिस्थितीत जन्म घेतलेल्या बापूंनी 1952 साली दुष्काळी वर्षाने घेतला, परंतु रंगशिंग परिवारासाठी एक पर्वणीच ठरली. लहानपणापासून पहिलवानकीची आवड असणाऱ्या बापूंना त्यांचे आत्याभाऊ रामदास देसाई यांचा खूप आदर होता. त्यांनी पहिलवानकी बरोबरच आपले शालेय शिक्षण घेतले. त्यांना जर तरुण वयात कोणी फसवणूक केली तर त्यांना शिक्षा केल्याशिवाय राहत नव्हते. त्यामुळे त्यांचा गावात दर्रा होता आणि शेवटपर्यंत तो तसा. अंगामध्ये भरपूर ताकद, म्हणून त्यांनी कोणावर अत्याचार केले नाहीत. कर्जत मध्ये कबड्डी खेळामध्ये त्यांचा मोठा दबदबा होता, म्हणून त्यांची कर्जत मध्ये बॉस म्हणून ओळख पडली. हे सर्व चालत असताना त्यांना कुटुंबाच्या परिस्थितीत जाणीव होती, म्हणून त्यांनी जगदंबा कारखान्यामध्ये नोकरी केली. त्यापूर्वी त्यांनी रस्त्याच्या कामावर मुकदम म्हणून काम पाहिले होते. मित्रांनो, लक्षात घ्या, नगर आणि सोलापूर अशा 2 जिल्ह्यांचे नामांकित कंपनीचे अधिकृत चालवणारे म्हणून आज त्यांचा तागायत गौरव केला जातो. म्हणजेच आपल्याच मातीतील एक सेल्समन म्हणून काम पाहणारा व्यक्ती आज 2 जिल्ह्यात नावलौकिक करतो. केवढा मोठा प्रवास असेल हा. सुरुवातीलाच मी म्हणालो ना, व्यक्तीच्या महान यशामागे तेवढेच महान समर्पण असतं, त्याग असतो. बापूंनी गावामध्ये सर्वप्रथम डेअरी आणली. बापूंकडे दृढ इच्छाशक्ती, दृढ दृष्टी होती. बापूंनी आपल्या मुलांबरोबरच भावांच्या मुलांचेही शिक्षण घेतले. बापूंच्या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्या पत्नीने मोलाची साथ दिली. परिसरातील हे कदाचित एकमेव उदाहरण असेल ज्यांनी आपल्या मुलाबरोबर भावांचे मुलंही व्यवसाय सुरळीतपर्यंत चालू होईपर्यंत शिकवले. बापूंचा हा जीवनातला कठीण संघर्ष गेला, परंतु कठीण संघर्षाच्या खडकावरती बाग फुलवणारे ते बापू होते. बापूंचे दौरे वाढले. इंसान की जिंदगी वही से रफ्तार लेते जहां उसका डर खत्म होता है. आणि बापूंच्या आयुष्यात भरभराट आली. बापूंच्या संघर्षाच्या काळात अनेक माणसे दुखावली, परंतु मला त्यांच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांचं एक वाक्य आठवतं, अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा कहा हमें, अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा कहा हमें, जिसको जितनी जरूरत थी उन्होंने उतना पहचाना हमें. बापूंना श्रीमंतीचा गर्व कधीच नव्हता. बापू हे 10,000ची बॅग घेणारे नव्हते, तर 1,000 रुपयाची बॅग घेऊन त्यात 9,000 सांभाळणारे होते. बापूंनी आपल्यासाठी शिक्षणाचं एवढं मोठं दालन उभा केलं, आपल्याला दर्जेदार शिक्षक मिळवून दिले. आपल्याच विद्यालयातील एक विद्यार्थी दीपक गावडे सर यांनी आपल्याला पाठीमागे मार्गदर्शन केले होते. बापूंनी आपल्या रंगशिंग परिवारावरती मायेचे पांघरून घातले, परंतु कधीही दृष्टी झाकली नाही. जाताना एवढंच बोलावं वाटतं की आम्ही लहान आहोत, मोठ्यांचं दुःख कसं हलकं करणार. आम्ही लहान आहोत, मोठ्यांचं दुःख कसं हलकं करणार. तरी बोलावंच वाटतं की बाप गेल्यामुळे घराचे छप्पर सारं काय वसाड होतं ते फुलत नाहीत कौतुकाचे मळे. बापूंच्या जाण्याने रंगशिंग परिवारावरती जे दुःख कोसळलं आहे, ते म्हणतात ना, मुलीची पाठवणी करणं हे काही सोपं नसतं. अरे पण बापाची पाठवणी करणं हेही काही सोपं नसतं. जाता जाता एवढंच बोलावंसं वाटतं की जे आपले पतसंस्थेचे अधिकारी श्री किरण शेट व ताई यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इथं जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, आज खरंच आनंद झाला. भाषण खूप छान झाले सगळ्यांचे. आणि बापू बद्दल जमलाने भाषण केलं त्याचं खरं कौतुक. जे आम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकलो ते त्यांनी सगळं त्याच्या भाषणामधनं व्यक्त केलं. आणि खरंच आज प्रकर्षाने त्यांची उणीव जाणवली आम्हाला. बापू म्हणजे एक व्यक्तिमत्व असं होतं, जसं तो म्हणला की आम्हाला ते लाभले, तर ते स्वतः एक व्यासपीठ होते मोठं, एक गुरुकुल म्हणता येईल तुम्हाला. सगळ्या जेवढे काही त्यांना अनुभव होते ते होते. त्यांनी ते आमच्या बरोबर भरपूर वेळ घालवला, त्यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. हे शाळेची जी त्यांनी निर्मिती केली ती खरंच आज कौतुकास्पद वाटते की एवढं मुलं मुली शिकतायत इथे.
आणि त्याच्यातून आज किती जणांना त्याच्यातून लाभ होतोय. मुलींनी पण छान भाषण केले, सगळ्यांचं कौतुक. सगळ्यांसाठी बक्षीस आहे, तरी सर्वांनी सोनवणे सरांकडनं जाताना बक्षीस घ्यावं. मी आज एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही, की बापू आम्हाला नेहमी म्हणायचे की वेळ त्याचीच बदलते जो वेळ न बघता काम करतो. म्हणजे मला ती शिकवण इतकी माझ्या डोक्यात बसली आहे की प्रत्येक जणाला एक हे असतं की मी माझं काम 10ला चालू होते आणि 5ला बंद होते. जो अशी कामं करतो तो आयुष्यात कधीच पुढे जात नाही. जो वेळ न बघता कधीही आपलं काम करतो त्याचीच वेळ लवकर बदलते, हे ते मला नेहमी सांगायचे. आणि खरंच त्यांचं ते आज जे शिकवण आहे माझ्या आयुष्यात खूप मला कामाला येते. एका मुलीने अहिल्यादेवीचं भाषण केलं, तिच्या सासऱ्यांनी जे तिला सपोर्ट केला ते मला म्हणजे खरं डोळ्यात अश्रू आले की बापू त्याच पद्धतीने मला कधीही सपोर्ट करत होते की तू एकटी सगळं करू शकते, एकटी सगळं लढू शकते. त्यांनी जे सगळं शिकवलं, सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आणला. तसं तर पाहिलं तर आमच्या घरात असं काही कुणी लेडीज जास्त पुढे येऊन काम करत नव्हत्या, पण त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला सहभाग, माझा उपस्थिती आवर्जून मला ते घेऊन जायचे. आणि जसं आपण म्हणतो की एक जिजाऊनी शिवबा घडवला, तसं मी बापूंनी एक अश्विनी घडवली असं मी आज म्हणू शकते. आणि मला अशी अपेक्षा आहे की आपण दरवेळेस म्हणतो की एक आईनीच मुलगा घडवला पाहिजे किंवा मुलीनीच एखादा मुलाला चांगलं शिकवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. तर एक मुलगा पण एका मुलीला सपोर्ट करून पुढे आणून एक चांगली प्रगतिशील मुली घडवू शकतात. तर मुलांनी पण त्यात लक्ष दिलं पाहिजे. जे कोणी आपल्या घरात बहिणी आहेत, आई आहेत, त्यांच्या ज्या कला आहेत त्याला तुम्ही 100% सपोर्ट केला पाहिजे, त्यांना पुढे आणलं पाहिजे. जशी आई तुम्हाला सपोर्ट करते, तुमची बहीण सपोर्ट करते, तसं तुम्ही पण त्यांना सपोर्ट करून त्यांच्या जे कलागुण आहेत त्यांना वाव देऊन त्यांच्यात थोडंसं आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आणि त्यांना ज्या आजकालचं जे जग आहे त्याच्यामध्ये पुढे यायची संधी दिली पाहिजे. तर सर्व मुलांना मी हेच विनंती करेन की त्यांनी जी काय आहे आता शिक्षण घेत आहेत, आता 10वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. चांगले अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, आपल्या शाळेचं जे काय आहे नावलौकिक वाढवा. आम्ही ते भेटायला येऊच तुम्हाला नंतर सत्काराच्या वेळेस. मला वाटतं मी सगळ्यांनीच माझ्यातर्फे बक्षीस घ्यावं. 10वीचे जेवढे काही मुलं आहेत त्यांनी चांगले मार्क मिळवावे. दुसरं आहे की जी चिकाटी आहे, प्रत्येक मुलांनी चिकाटी ठेवणं फार गरजेचं आहे. बरेच वेळेला असं होतं की हा मुलगा वर्गात हुशार आहे, ह्याला काही येत नाही. पण काय असतं, हुशार मुलाला 1 तास लागतो तो अभ्यास करायला, ज्याला थोडं समजत नाही त्याला समजतं पण 2 तास लागतात. तिथं तुमची चिकाटी किंवा जे गुण आहेत ते कमी पडतात. तर मला वाटतं प्रत्येकाने जर चिकाटी ठेवली, तास सगळ्यांकडे 24च आहेत, त्यामुळे प्रत्येकाने चिकाटी ठेवून काम करणं फार गरजेचं आहे. अभ्यास जे आहे ते तुम्ही केला पाहिजे, त्याच्यामध्ये पूर्ण वेळ दिला पाहिजे. ते जर केलं तर तुमचं जसं असं माझी विद्यार्थ्यांनी सांगितलं की तुमचं पण भविष्य पुढचं उज्ज्वल होऊ शकतं. सरांना मी एक विनंती करेल की ह्या वर्षी आपण एक स्नेहसंमेलन आयोजित करूया. दरवर्षी आम्ही ठरवतो पण काय होत नाही, पण ह्यावेळेस आपण 100% ह्या वर्षीपासून स्नेहसंमेलनाची सुरुवात करू, जेणेकरून थोडंसं आपल्याला अजून आपल्या कलागुणांना वाव देता येईल. थोडंसं एक पालक मेळावा पण आपण आयोजित करूया. अजून काही तुमचे सजेशन असतील तर तुम्ही 100% शाळेला कळवू शकता. मी पालकांना पण विनंती करेल की तुमचे जे काही आता आपले पालकांचे ग्रुप आहेत त्याच्यावर तुम्ही 100% आमच्याकडनं जर काही अपेक्षा असेल किंवा काही शाळेत सुधारणा हवी असेल तर 100% आमचा त्याच्यात सहभाग राहणार आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि खूप खूप 10वीच्या मुलांना खूप खूप शुभेच्छा. चांगले अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे होळकरांचे राज्य कुणाची गुलामगिरी करून नाही तर तलवारीच्या पात्यावर आणि मनगटाच्या जोरावर हे होळकरांच्या वंशजांनी राज्य उभं केलं. आतापर्यंत सर्वात जास्त कोणत्या राज्यकर्त्यावर संकटे आली असतील तर ती म्हणजे अहिल्याबाई. अहिल्याबाईंच्या हातीतच नवरा, मुलगा, जावई यांचे निधन झाले. राज्यकारभार पाहण्यासाठी कुणी पुरुषच उरला नाही. अशा वेळी एकट्या अहिल्याबाईंनी राज्यकारभार पाहण्याचा निर्णय घेतला. याच संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे यांनी 50,000ची फौज घेऊन अहिल्याबाईंच्या राज्यावर चालून आला. परंतु अहिल्याबाईंची दूरदृष्टी बघा ना, त्यांनी राज्यातील सर्व महिलांना तलवार चालवणे व इतर युद्धकला शिकवले होते. भारतात सर्वात पहिली महिला फौज अहिल्याबाईंनीच काढली होती. हातामध्ये तलवार घेऊन चालत नाही तर त्याला बुद्धी कौशल्यही लागतं. अहिल्याबाईंनी राघोबा पेशवे यांना पत्र लिहिलं, मी एकटी आहे, अबला आहे असं समजू नको. जेव्हा रणांगणामध्ये हातामध्ये तलवार आणि खांद्यावर भाला घेऊन ये तेव्हा तुम्हाला खूप जड जाईल. आपली भेट रणांगणातच होईल. राघोबा पेशव्यांनी माघार पत्करली. एखादा शत्रू मनात पराभूत करण्याआधी रणात पराभूत करावा लागतो. नाही, रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करावा लागतो. मनात पराभूत केलेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. कारणाविषयी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मी आर्या विष्णू बर्डे.
नारी आहे अबला नाही, नारी आहे अबला नाही, युगायुगाची शान ती आहे, सक्षम होती सफल आहे देवी वरदांती. जन्मा येणार कारण तू, नात्यामधले गुंफण तू, दुःखाला लिंपून मायेचे शिकवण तू. असं म्हणतात आज महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला उपयोजन करण्याची गरज आहे. भारतातील बहुतेक निरीक्षण लोकसंख्येमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे स्त्रिया शिक्षित करणे, तसेच सामाजिक विकासासाठी स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार देते. भारत समाज आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला सबलीकरणाची गरज आहे. महिला सबलीकरण म्हणजे महिला त्यांच्या व्यक्ती विकासासाठी तसेच सामाजिक विकासासाठी स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार देते. महिला हा समाजाचा कणा आहे, म्हणून त्यांच्यावर उत्तम संस्कार होणे आवश्यक आहे. घडविण्यास राष्ट्राचा विकास होवा. मुलीच्या शिक्षणाभ्यास छत्रपती शिवाजींच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणारी माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचे बळ देणारे राणीलक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे सावित्रीबाई फुले, मातृत्व नेतृत्व तसेच कर्तृत्वाने ज्योतपेटीत ठेवणारे सर्व महिलांना माझा मानाचा धन्यवाद. Good morning everyone, respected principal, teacher, parents and all my dear friends. My name is Tanishka. Today I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great king and brave warrior. He was founder of Maratha Empire. He was born on 19 February 1613 at Shivneri in Pune, Maharashtra. His father's name was Shahji Bhosle and mother's name was Jizabai. मी जिजाऊ बोलते. आया बहिणींच्या लज्जेला हात घालणाऱ्या, राजाच्या पाटलाचा हातापायाचा चौरंग करायला लावणाऱ्या त्या विश्वबंधू शुभांची मी माता जिजाऊ बोलते. मी माता जिजाऊ बोलते. सुरतेच्या लुटीत लूट म्हणून आलेल्या कल्लेरीच्या सुभेदाराला माहेरवाशीन म्हणून चोळी बांगड्यांचा आहेर करून तिला सन्मानाने तिच्या घरी परत पाठवणाऱ्या त्या विश्वबंधू शुभांची मी माता जिजाऊ बोलते. मी माता जिजाऊ बोलते. शुभा 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 कोठे आहात तुम्ही? होय, पाचारच्या समाधीतून पुन्हा एकदा खडबडून त्वेषाने जागी झालेली व्यक्ती, व्यथित झालेली व्यक्ती, वीर माता तुमची आई शुभा. जिजाऊ आले आले का आलो होत आम्ही? आज आमच्या रक्ताचा थेंब न थंब पडून आम्ही उठलो आहे, रागाने उठलो आहे. आया बहिणींच्या अब्रूची पाय मल्ली होताना आम्ही रागाने, शर्मेने, दुःखाने उभ्या जळतोय. त्यांना आत्मभाव देण्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे शुभा. आम्हाला तुमची साथ हवी आहे. तुमच्या या माया भगिनींच्या कशामुळे तुम्हाला जाग काय येत नाही शुभा? तुम्हाला जाग काय येत नाही? हे राज्य हिंदूंचे व्हावे हे स्वप्न आम्ही तुम्हाला दिले. हे राज्य हिंदूंचे व्हावे हे स्वप्न आम्ही तुम्हाला दिले. हिंदू म्हणजे प्रत्येकावर मायेची संवेदतेची जाण. हिंदू म्हणजे प्रत्येकाला आपल्या कर्तृत्वाचे भान म्हणजे हिंदू. नीतिमूल्याची आणि तिची भीती ही हिंदू. तो प्राणपणाने जपण्याचे भान म्हणजे हिंदू. त्यांच्या रक्षणासाठी आम्ही कित्येक व्रत वैकल्प्य करून रात्र चित्ताग्रस्त होऊन आम्ही तुमच्या जन्माची वाट पाहिली शुभा. आम्ही तुमच्या जन्माची वाट पाहिली. जे जे उत्तम उदांत उनंत महन मंगल ते सारे संक्रमित करणारे आम्ही तुम्हाला दिले. ते सारे संक्रमित करणारे आम्ही तुम्हाला दिले. तुझीच आऊसाहेब शुभा तुम्हाला साथ घालते. उठा शुभा, जागे व्हा. आता निजून भागणार नाही, लढाईवर जायचे नाही, परक्यांवर घाला नाही घालायचा. पण परत एकदा तुम्हाला न्यायतत्वावर बसण्याची गरज आहे शुभा. परत एकदा तुम्हाला न्यायतत्वावर बसण्याची गरज आहे शुभा. तुम्हाला न्यायतत्वावर बसण्याची गरज आहे. माझ्या कमरेची तलवार कोणासाठी द्यायची असेल ना? माझ्या कमरेची तलवार कोणासाठी द्यायची असेल ना? हीच आपली नराधम आणि पशु झालेली ही आपली कशी म्हणू आपली. खरं तर यांच्या नरडीचा घोट घ्यायला माझेच हात शिवशिवतायत. यांच्या नरडीचा घोट घ्यायला माझेच हात शिवशिवतायत. यांच्या रक्षणासाठी, त्यांना आत्मभाव देण्यासाठी तुम्हाला परत एकदा जागे व्हावे लागेल शुभा. तुम्हाला परत एकदा जागे व्हावं लागेल. तुमच्या पदरी असलेल्या सुजाना आणि दत्त फौजेचे काय करायचे शुभा? याच्यासाठी माझ्या कमरेची तलवार तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला नक्कीच माहित असेल की सण समारंभी नुसती भूषणे करून पूजायची म्हणून ही तलवार नाही. पुत्र राजयोगी जन्मतो तेव्हा जिजामाता राजमाता होते. पुत्र राजयोगी जन्मतो तेव्हा जिजामाता राजमाता होते. भक्त बलवान होतो तेव्हा आई भवानी पाठीशी उभी राहते. भक्त बलवान होतो तेव्हा आई भवानी पाठीशी उभी राहते. जेव्हा इरादा पक्का होतो तेव्हा वाघ नखेने खून काढतो. एक लढाई संपली तरी युद्ध अजून बाकी आहे. जरी पराभव झाला तरी लढण्याची जिद्द बाकी आहे. जय जगदंब जय हिंद जय भारत. धन्यवाद. प्रेम असंभव होईल
की जग प्रेमळ आणि केवळ विद्यमान करा की आपल्या जीवनाचे सार्थ होईल. ज्याने कोणतेही असू द्या ते फक्त हात आणि पायासारखे, कारण पायाला लागले की डोळ्याला पाणी येते आणि पाणी पुसण्यासाठी हातच वापरले जातात. माणसं जिरकून पाठवण व मैत्री करणे मला जमले नाही. माणसं भेटत मला आवडली मी ती जोडत गेली. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आहे किती छान आम्ही रोज शाळेला जाणार. काय छान रांगोळी काढली मुलींनो. खऱ्या अर्थानं हा जसा आपण दिवाळीचा सण साजरा करतो तसाच हा राष्ट्रीय सण तुम्ही इतक्या आनंदाने सहभागी होता. रांगोळी असन, सारवण असन, त्यानंतर स्वच्छता असल, खूप छान करता. अशा प्रकारचा उत्सव तुम्ही साजरा केल्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि शिक्षणामधील जो गती आहे ही गती, त्यामुळे होणारी प्रगती, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रुजले जाणारे जीवनमूल्य, शैक्षणिक मूल्य या सगळ्यांचा अनुभव विद्यार्थी घेत असतात आणि आनंदाने हा सण साजरा करून आपल्या भारत देशाचा अभिमान, गर्व आहे अशा प्रकारचा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी करत असतात. हे आमच्या लोंढे सर यांची कला आहे. श्री लोंढे सर यांनी रंगवलेलं हे रेखाटन आहे. त्यांना विद्यार्थीसुद्धा तेवढीच साथ देत असतात. रांगोळी असेल, त्याचबरोबर हे समोरचं जे आखीव रेखीव अशा प्रकारचं विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्याचं काम, नियोजन आमचे तापकीर सर आणि बिरंगळ सर हे करतात. सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी हे मनापासून, अंतःकरणापासून झटतात आणि एक विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक वेगळं कौशल्य, वेगळा आनंद या ठिकाणी निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. असं आमचं हे नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आमच्या या राष्ट्रीय उत्सवामध्ये आपणही सहभागी होऊन हा उत्सव देशादेशामध्ये भारत माता की जय अशा पद्धतीने आपण साजरा करूयात. गर्व है, हम है हिंदुस्तानी. थँक्यू व्हेरी मच.
मैं देश का और देश ये मेरा, देश की हम संतान है। इन रंगों से रंगा तिरंगा अपनी ये पहचान है। અને આ જ વતન પ્રેમ, માતૃભૂમિ પ્રત્યેનો પ્રેમ પોતાના ડાન્સથી રજૂ કરવા માટે આવે છે ધોરણ 12 ની બાળાઓ. પ્લીઝ વેલકમ ઓન ધ સ્ટેજ તેરી મિટ્ટી में मिल जावा डांस. जो तेरे लिए तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे.
never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Gonna learn the consequence of being incompetent. Mental health is confidence, dreams and some modestness. I'm not here to save the day, that's for you to take away. I could play a million mind games, but instead I say something not illogical, something that is topical. Rub it on and watch it go, make yourself unstoppable. Dreams are irresponsible, but they're always possible. If you just believe, you could be so remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for several ages. A vacant, modern kingdom for the taking. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough.
व्यासपीठावरील मान्यवर, तसेच सगळे माझे गुरुवरी आहे आणि तुम्ही मी माझ्या शाळेत आलो आहे. 2013ला माझी 10वी झाली इथं आणि आता मी पोलीसमध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. 76वा प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि स्वर्गीय बापूंना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. 7 जुलै 2015ला देवगिरी करिअर अकॅडमीमध्ये बारामतीमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि काय व्हायचं म्हणून गेलो. पोलीस भरतीचं ॲडमिशन घेतलं. पैसे कमी होते, 7,000 रुपये फी होती. 7,000 रुपये संपल्यानंतर मग काय करायचं म्हणून मी डायनॅमिक्स कंपनीला कामाला गेलो आणि डायनॅमिक्स कंपनीमध्ये काम करून पोलीस भरतीचा सराव करीत होतो. 2015 ते 2021 असा माझा 6 वर्षाचा संघर्ष. मी काम करायचो, परत पोलीस भरतीला जायचो, अकॅडमीला खर्च करायचो. मग 2021मध्ये परत भरती निघाली. 19ची भरती 2021ला झाली, कारण 2018 साली मी सिंधुदुर्गाला होतो. सिंधुदुर्गाला मी एजनुसार राहिलो, म्हणजे माझी सेम टोटल झाली, एकच जागा होती आणि आम्ही 3 जण 178वर 3 जण होतो. आमच्यात त्यांनी एजनुसार 1 जण सिलेक्ट केला आणि 2 आम्हाला वेटिंगला ठेवलं. 2018ला मी राहिलो. 2019ला भरती निघाली. परत 2019ला कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामुळे 3 वर्ष परत वाढली. मग 3 वर्ष माझी त्यात गेली. 2022ला मी 1 जानेवारी 2022ला रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात हजर झालो. तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे, आपण ह्या समाजामध्ये 4 थरामध्ये लोक वागतात. काही गरिबीमध्ये वागतात, काही श्रीमंतीमध्ये वागतात. म्हणून तुम्हाला मी 4 वाक्य सांगतो. तुम्हाला ठरवायचं की मला कुठं जायचं आहे. अंधारातून अंधारात जायचं आहे का अंधारातून प्रकाशात जायचं आहे, का प्रकाशातून प्रकाशात जायचं आहे, का प्रकाशातून परत अंधारात यायचं आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप गरिबी होती. माझं वडील जन्मताच अंध व्यक्ती आहेत. माझी आई गुरं सांभाळायची शाळा आणि मी 5वीला होतो, तुमच्यासारखाच लहान होतो आणि ह्या शाळेमध्ये शिकायला यायचो. आणि सकाळची शाळा असायची, उन्हाळ्याची सुट्टी. सकाळी शाळा झाली की इथून मी दप्तर घेऊन जायचो आणि इथं शंकरराव होले म्हणून यांची विहीर चालू होती आणि त्या विहिरीवरती मी किराणा टाकलेला असायचो. मला 50 रुपये हजेरी होती त्यावेळेस. तर मी माझा खर्च शाळेचा काय असेल, गणवेश असेल, तुमचं काय दप्तर पुस्तक, तो खर्च मी माझा स्वतःच्या जीवावरती कमवून भागवायचो. घरच्यांना कधीही त्रास देत नव्हतो, कारण वडील कुठे कमवायला जाणार, आई कुठं कमावणार, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी माझा खर्च भागवायचो आणि इथं शिकायला यायचो. इथं शिकत असताना या सर्व गुरुवर्य जेवढे आहेत तेवढे त्यांनी जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला यशस्वी होऊस तर त्यांचं ज्ञान तुम्हाला पुढे लागणार आहे. तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देताल, स्पर्धा परीक्षेमध्ये काकडे सरांनी शिकवलेलं बीजगणित असेल, तापकीर सरांनी भूमिती शिकवलेलं असेल, अजून मी विसरलो नाही त्यांनी शिकवलेलं. चरण सरांनी शिकवलेलं असेल 5वी ते 7वी पर्यंत गणित. आम्हाला एकदम असा आमचा भक्कम पाया केला की ते मला परत स्पर्धा परीक्षेला अजून अडचण येत नाही. स्पर्धा परीक्षेला पोलीस भरतीला बुद्धिमत्ता आणि गणित 50 मार्काला असतं. त्याच्यामध्ये मी 49-50 मार्क आउट ऑफ मारायचो. कशामुळं? कारण ह्यांनी इतकं भारी शिकवलेलं आम्हाला, ते अजून मी विसरत नाही. त्रिकोणाचे क्षेत्रफळ मी अजून विसरत नाही. बाजूचा वर्ग, चौरस क्षेत्रफळ विसरत नाही. का विसरत नाही? त्यांनी तेवढं आम्हाला असं घडवून घेतलं की त्यांनी इतकं शिकवलं की ते स्पर्धा परीक्षेला तुम्हाला लागणारच आहे. ते तुम्ही कुठेही जा, ते तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर 5वी ते 10वी पर्यंतचा जेवढा अभ्यासक्रम असेल तेवढं तुम्हाला घरी जाऊन बघणं आहे. सर मारतात म्हणून अभ्यास करू नका. सर मारतील म्हणून मी होमवर्क करून टाकला असं नाही. तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यांच्या आधारार्थी भीतीपोटी अभ्यास करा की सर माझे नाराज होतील म्हणून मला अभ्यास करायचा आहे, ह्याच्यासाठी अभ्यास करा. सर मारतील म्हणून तुम्ही अभ्यास करणार, 10वी पर्यंत अभ्यास करणार, चांगले मार्क घेणार आणि 11वीला 12वीला गेले की तुम्हाला कोणीही बोलणार नाही तू अभ्यास करतो का नाही,
तिथं भरपूर मुलं असतात, तिथं कोण तुम्हाला विचारणार आहे तुम्ही अभ्यास करता का नाही? त्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार नाही, कारण तुम्हाला सवय लागलेली असते आपल्याला कोणी बोललं मारलं तरच अभ्यास करायचा. असं नाही, तुमच्यात भीती निर्माण झाली पाहिजे, आदरार्थी भीती निर्माण झाली पाहिजे की माझा गुरु मला शिकवतोय, माझ्या गुरुचा मी अभ्यास पूर्ण केला पाहिजे, नाहीतर माझा गुरु नाराज होईल. ह्यासाठी तुम्हाला अभ्यास करायला लागेल. तुम्ही खूप अभ्यास करा, चांगले व्हा. पोलीस भरतीमध्ये संधी आहे, परत MPC आहे. तुमच्यातले काही जण विद्यार्थी IAS ऑफिसर होतील, IPS होतील. पण तुमचा ही पाया आहे, हे पाया तुम्हाला चांगला भक्कम करावा लागेल. तर तुम्हाला सांगितलेलं आमच्या सगळ्या जेवढे माझे एवढे गुरुवर आहेत ते जे तुम्हाला सांगतील त्यांच्यानुसार तुम्ही अभ्यास करा, रोजची रोज अभ्यास करा. आणि अभ्यास करताना एक जाता जाता सांगतो काय करा, एक डायरी बनवा. आज बाबा विज्ञानचा क्लास झाला आहे, मग CH4 मिथेन आहे, तर त्या डायरीमध्ये लिहून ठेवा. तुमची एक डायरी बनवा, ती तुमची क्वेश्चन बँक तयार होईल. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देताना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला जाताल त्यावेळेस तुम्हाला तिथं ते डायरीमध्ये तुम्ही जे लिहिलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ती रिव्हिजन मारायला होईल की आपल्याला 5वी ते 10वी मध्ये शिकवताना हे सांगितलेलं आहे सरांनी. मग ती तुम्ही रोज घरी गेल्यावरती लिहून ठेवा डायरीमध्ये की हे ही संज्ञा आहे, ही गणिताचं सूत्र आहे. ते वह्या बनवा, डायऱ्या बनवा स्पेशल. आणि हिथंच तुम्ही चांगला अभ्यास करता. 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही भरतीला जाताल त्यावेळेस तुम्हाला ती सर्वात उत्कृष्ट फायद्याचं ठरेल. कुठेही अकॅडमीला पैसे खूप घालवायची गरज नाही. अकॅडमीला काय शिकवलं जातं हेच शिकवलं जातं अकॅडमीला. आणि फी 1 लाख रुपये अकॅडमीला आहे काय? मी घडलोय तीच सांगतोय तुम्हाला. अकॅडमीला काही नाही, पैसे घालवायचे खूप खूप. आणि तिथं हे शिकवलं जातं. आम्हाला नेहमी तापकीर सर म्हणायचे वर्गात, तुम्ही कुठेही जा पण तुम्हाला विज्ञान सोडणार नाही. काकडे सर याच्या वर्गात एकच गणित शिकवायचे.